देवठण विलास बघून वाघमारे मला अण्णा म्हणते अण्णा, कारण अण्णा त्याच्यात आपण काम केलेलं आहे आदर्श योजनेमध्ये. तर 89 ते 97 गावात चांगलं काम उभं राहिलं. 97ला काही तांत्रिक गोष्टींमुळे ते काम थांबवलं आणि मग पुढं काय झालं की मध्ये गॅप गेला. पण सामाजिक स्वभाव असल्यामुळे लहानपणापासून ते सामाजिक स्वभाव असल्यामुळे की त्याच्याशिवाय म्हणजे जगणंच बरोबर वाटायला लागते. तर मग आता आधारगट नावाने आपण यंत्रणा बनवलेली आहे आणि त्याचे साधारण 5 व्हिडिओ आतापर्यंत तयार झाले. हा 6वा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जनरल फोटो बोललेलो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये संबोधन कसं करायचं, तिसऱ्या व्हिडिओमध्ये लोकांना समजा ते आपल्याला कशा पद्धतीने लोक जोडायचे आणि 5व्या व्हिडिओमध्ये मदत मागण्याची वेळ काय, अशा पद्धतीने आपण ते 5 व्हिडिओ बनवलेले. तर आज आपल्याला दुधाच्या संदर्भात बोलायचं. तर गाईचं दूध म्हणजे आता सध्या आपण जर्सी गायबद्दल बोलतो की जर्सी गायचं दूध जसं आहे तसं लोकांना मिळत नाही. आता शेतकरी दूध रतीत घालते पण ते कसं होतं त्याची गुणवत्ता राहत नाही, कारण दूध कधी काढलेलं आहे सकाळी कधी संध्याकाळी कधी एकत्र येते कधी उशीर होतो दूध द्यायला आणि ते त्याची गुणवत्ता टिकत नाही. क्वालिटीच्या बाबतीत समजा शेतकरी जसं आहे तसं देत असतं पण गुणवत्ता जी राहायला पाहिजे राहते. तर आपण काय करणार आहे की शेतकऱ्याचं जसं आहे तसं दूध घेऊन ती गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी यंत्रणा थोडी बनवायची आणि ते ग्राहकाला जसं आहे तसं द्यायचं. याच्यामध्ये काय होणार, शेतकऱ्याला 2-3 रुपये लगेच तातडीने जादा भाव मिळणार आणि ग्राहकाला देखील गुणवत्तेचं दूध मिळणार. तर ग्राहक आणि शेतकरी यांचं आपल्याला एक सांगड बांधायची. आणि काय झालं की पूर्वीचं जे दिवस होतं त्यावेळेस सुविधा कमी होत्या पण लोकांमध्ये सुख समाधान आनंद होता, प्रेम होतं. आता ते राहिलेलं नाही. आता काय झालं, प्रत्येकजण आपापलं गाठ उडून बोलतोय आणि सगळ्या सुविधा असून देखील माणसाला जे सुख मिळायला पाहिजे ते मिळत नाही. सुधारणा भरपूर, कोण साताळ्याची माडी असेल, कोणाचं काय मोठं शेती असेल, कोणाचं कारखाने असतील, पण जे समाजाचं जे संबंध पाहिजे ते काय ते राहिलं नाही. तर ह्या कामामधून आपल्याला काय करायचे, दोन्ही काम करायचे म्हणजे न्याय बी देता येईल आणि लोकांचे संबंध सुद्धा. कारण शेतकऱ्याला जे म्हणावं तसा भाव मिळत नाही. आता दूध धंदा मोडकळी झाल्यासारखी परिस्थिती, कारण ते परवडत नाही. आपण जर 3-4 रुपये जर जादा भाव लगेच मिळाला तातडीने तर भविष्यात ती 7 रुपयापर्यंत जादा भाव मिळू शकतो शेतकऱ्याला आणि ग्राहकाला चांगलं दूध मिळू शकतं. कारण काय झालं, हे जे आता भाजीपाला असू किंवा दूध असू हे जे ओरिजिनल म्हणजे भेटत नाही, ते समस्या निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे रोगराई वाढत चालली. हे जे चांगलं अन्न पहिलं होतं ते आता राहिलं नाही आणि त्याच्यामुळे रोगराई वाढत चालली. मग ते कॅन्सर रोग होते किंवा नवीन काय रोग होते जसं कोरोनाला, आणि याच्यामध्ये लाखो रुपये जाते, काही करोडो रुपये जाऊन देखील लोक वाचले नाही कोरोनामध्ये. बस लोकांच्या कोटी रुपये खर्च करायला तयारी होती पण नाही वाचले. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यावर एक औषध निर्माण करायचे की पूर्वी लोक सुविधा नसताना देखील सुखा समाधान तर ते आपल्याला निर्माण करायचे आणि ते ह्या कामातून. कारण लोकांना नुसतं भाषण करून लोक सुधारणार नाही. आता भाषण भरपूर चालू आहे, प्रवचनं चालू, कीर्तनं चालू, व्याख्यान सांगतात, पुढे लोक भाषण करतात, मग त्याचा परिणाम कोणावर होत नाही. फक्त तेवढ्या पुरती करमणूक होती, खर्च होतो भरपूर आणि त्याचं आउटपुट काही निघत नाही. तर ते आपल्याला निर्माण करायचे, त्यासाठी आपल्याला हे काम उभं करायचं आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग लागणार आहे. आणि ते काय सहभाग म्हणजे नॉर्मल लागणार आहे असं काय त्याला लई मोठ्या देणगे लागतील किंवा काय असं काय नाही. ते सहज आपल्याला हे काम उभं करता येईल. त्या औषधाचा आयुर्वेदाचा ते औषध म्हणजे हे कामातून औषध. पहिलं काय औषध होतं का, आता पहिलं आमची आजी आमची अशी होती, आयुर्वेदाचा आधार घेतला पाहिजे. नाही आमची आजी अशी आयुर्वेदिक औषध ऐका तुम्ही, मी जे सांगितलं ते तुमच्या लक्षात नाही आलं. औषध कोणतं, आता आमची आजी काय शिकलेली नव्हती, अंगठ्या बाजू तिला गीता भागवत प्रवचन गीता म्हणजे हे काय हरिनाम साप्ताह तिला काही माहित नव्हतं. पण गीतेत जे सांगितले तशा पद्धतीची तिची वागणूक होती. आणि घरी आलेला माणूस जेवढे सुद्धा फार भिकारी असून त्याला पहिले ते विचारणार तू जेवण केलं. तिने इतकं लोकांना जेवण घातलं आमच्या आजीने, तिची कायम ते भाकरी चालू. आणि भाकरी कशी करत होती, चिपाड आपली वैरणीची चिपाड म्हणजे आपल्या लोक आता तर कोणी चांगल्या सरपणा करू शकत नाही, ती चिपाडावर भाकरी करत आणि कधी तिला कंटाळा आला ते व्यवस्थित घालत जेवल्याशिवाय जाऊन देत नाही. म्हणजे किती प्रेम. आता सगळी सुविधा झाली पण तो माणूस घरात गेला ना कवा जाईल याची वाट. शेतकऱ्याला दुधाचा हमी भाव मिळवून देणे का शेतकऱ्याचं जे दूध चालू आहे दूध कंपन्यांना दूध डेअऱ्यांना
त्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे? कसं आहे, आता शेतकरी ज्यावेळेस दूध घालतो ना हं. त्यावेळेस ती क्वालिटी त्याची चेक केली हा. जाते, गुणवत्ता नाही चेक केली, फक्त क्वालिटी. फॅट वगैरे पाहतो. हा, तर त्याच्यात कसं होतं, आज लागली 3-0 ट्रॅक्टर, हं. उद्या लगेच समजा 3-5 लागली, परवा 4-0 लागली, म्हणजे ती कमी जास्तपणामध्ये त्याच्यात काय होते, जरा चोरी होते. टिकायला बरोबर आहे. पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, प्रत्येक शेतकऱ्याकडे एक गावरान गाई पाहिजे हा. स्वतःसाठी. हा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एक 10 गुंठ क्षेत्र आपल्यासाठी स्वतःसाठी प्युअर त्यांनी सेंद्रिय. ऑर्गॅनिक केलं पाहिजे, सेंद्रिय. सेंद्रिय केलं पाहिजे. मला सांगा तुम्ही आता काय होते प्रॉब्लेम, तुम्ही टमाटर पिकविता बाजारात घेऊन विकिता आणि माझी वांगी तुम्ही घेऊन जाता. नाही नाही, त्याच्यात गंमत हा problem आहे. पहिली शेवटी आधार गट हा दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी घटकांवर काम करणार आहे का? तसं काय नाही, सर्व सामूहिक काम करायचे. आपल्याला असं काय नाही बाबा एकाच घटकासाठी काम करायचं, हं. संपूर्ण समाज, हा, संपूर्ण समाजासाठी ज्या कोणीही असो. हो कोणी असू द्या, तिथं काय गट कोणी नाही, गवळी काय असू नाही, द्या, कोणी गिऱ्हाईक पक्ष असू द्या. नाही, पार्टी नाही, काही नाही, पंथ नाही, जात नाही, काही कायदा आपल्या आपल्या संघटनेचं सभासद होण्यासाठी काय पात्रता लागते किंवा नाही. काय? पात्रता तशी काहीच नाही विशेष, हा. सहभागी होणे हीच पात्रता आहे. सहभाग झाला का आपोआप त्या गोष्टी कळल्या का आपोआप तो माणूस त्याच्यात येईल. कारण आता तुम्ही सांगा, कॅन्सर झाला, लाखो रुपये त्या माणसाला मोजावं लागतात, आणि जर चांगलं खायला मिळालं तर त्याचा आजार कमी होणार ना. म्हणजे धन्यवाद. आपण एक छोटीशी आपली एक नाही का चर्चा झाली, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक जी भूमिका बजावली, त्याबद्दल असंच आपल्याला हळूहळू पुढे जाऊन माणसांचा सहभाग वाढवून ते काम आपल्याला सहजासहजी करता. याच्यात काय आपल्याला कुठं व्यापार, विशेष काही व्यापार करायचा नाही, कुठं पैसे मिळून कुठं बांगला बांधायचा नाही, कुठं जमिनी घ्यायच्या नाही. पण हे आहे, ह्याच परिस्थितीमध्ये कसं लोकांचं जीवन सुरळीत होईल या माध्यमातून जनजागृती जन